इतके दिवस कसं लपवून ठेवलं आणि आता एक शॉक देऊया, हे पहिले कोणाला क्लिक झालं? नाही, खरं म्हणजे आमचं दोघांचंही असंच होतं. आता सगळ्यात पहिली भेट तर आमची फुलपाखरू मालिकेच्या सेटवर झाली. 2018ची गोष्ट. हां, तर तेव्हा असं होतं की तिथे कोणालाच काहीच माहिती नव्हतं. सुरुवातच अशी झाली की मला 2 संपल्यानंतरही माहीत नव्हतं ॲक्च्युली. 2 तारखेला माझी ऑडिशन झाली, 3 तारखेपासून शूट. मी जेव्हा सेटवर गेले ना तेव्हा गौरव आणि चेतन सोडून सगळे सेटवर होते आणि सगळ्यांचं असं झालं की चेत्या गौऱ्या असले की मजा असते, चेत्या गौऱ्या असले की मजा असते. तर मी आपली वाट बघत होते, कारण गौरवला मी ओळखत होते आधीपासून, कारण इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन आणि ह्या सगळ्या गोष्टी. पण हा आला साधारण एक 7-8 जानेवारीची गोष्ट आहे. हां, 2018 त्या सेटवर आला आणि त्याचा ना एक टिपिकल सूर लागतो. म्हणजे तुझं त्याचे व्हिडिओज बघितले असेल ना तर त्याचा असं एक हे हाय हॅलो नमस्कार मी चेतन वडनेरे असं. गौऱ्या ॲक्च्युली मला खूप चिडवायचं, त्यामुळे ते तिच्या डोक्यात राहिलं. आमची फुलपाखरूची गँग सगळी वाह्यात होती, सगळी वाह्यात होती. आमचं एकमेकांशिवाय पटायचं नाही, पण एकमेकांशीही पटायचं नाही आमचं, असं ते सगळं होतं. हो, आणि त्यामुळे तिनं खूप नाव ऐकलं होतं, हे दोघं कोण आहेत, कोण आल्यावर काय करतात. आणि मग आलो आणि आमच्या त्या फालतूगिरी करायचो आम्ही खरं तर, आणि मग आमची तशी ओळख झाली. तेव्हा मग की हाय हॅलो, तेव्हा पण असं काही हे नव्हतं. पण हळूहळू गोष्टी घडत गेल्या आणि मग आमचं ठरलं होतं की नाही कुणाला सांगायचं, की सिरियल संपेपर्यंत तरी आपण कुणाला नको सांगूया, कारण मग ते सेटवर जरा. म्हणून मग सिरियल संपल्यानंतर पण काही ठराविक मोजक्या जणांना सांगितलं होतं. हां, पण जवळच्या फुलपाखरू गँगमधल्या जवळच्या लोकांना, म्हणजे सगळेच गँग अख्खी जवळचीच होती, तर त्या लोकांना फक्त माहीत होतं. पण आम्ही बाहेर कुठे सांगितलं नाही. याचं कारण असं की आमचं असं जोवर लग्न ठरत नाही किंवा आपण जोवर ते मोठं पाऊल उचलत नाही तोवर उगाच का बोला आणि हे ते करा. त्यामुळे आम्ही ते राखून ठेवलं होतं. पण आता आम्हाला वाटलं की हां, आता ऑफकोर्स आता खूप आम्ही ओळखतो एकमेकांना, तर आता निर्णय घ्यायला हरकत नाही. आणि मग तेव्हा मग आम्ही हळूहळू फोटोज वगैरे टाकले आम्ही दोघांचे. काही लोकांनी भुवया उंचावलं. एक मिनिट, तर ते फोटोज टाकल्यानंतरही 1 वर्षाने आम्ही खरं तर साखरपुडा केला.